Hello friends, today we will start chapter number first, 11th standard, state board, IT subject, information technology. मुलांनो, 10वी मध्ये असताना आपण ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या सब्जेक्ट विषयी बघितलेला आहेच, की ज्यामध्ये कम्प्युटरचा आपण वापर केलेला आहे. 11वी मध्ये तोच सब्जेक्ट, त्याचं बेसिक जे आहे ते म्हणजे IT, दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आणि यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे ITचा, तर तो म्हणजेच काय की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅड ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन ऑल आस्पेक्ट्स ऑफ लाईफ. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज IT म्हणजे तंत्रज्ञान जे आहे, तर त्या तंत्रज्ञानाचा वापर हा केला जातो, तो अपरिहार्य आहे आणि प्रत्येकजण तो संगणकाचा वापर या ठिकाणी करत आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस संगणकाचा वापर हा वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी प्रत्येकजण करत आहे. त्याची व्याख्या आपल्याला जर पाहता आली तर ती व्याख्या कशा प्रकारे करता येईल? IT encompasses all of the technologies that we use in order to create, collect, process, protect and store information. म्हणजेच काय, तंत्रज्ञान जे आहे तर ते तंत्रज्ञान हे माहिती गोळा करण्यासाठी वापरलं जातं. त्यावरती प्रक्रिया केली जाते. ती प्रक्रिया करून ती माहिती विशिष्ट स्वरूपामध्ये साठवली जाते आणि ही साठवलेली माहिती जी आहे तर ती भविष्यातील वेगवेगळ्या कामासाठी वापरली जाते. अँड व्हेन युजर कलेक्ट दिस इन्फॉर्मेशन, प्रोसेस ऑन इट, देन स्टोर द इन्फॉर्मेशन, then at the time it requires, for this process it requires some specific hardware and software and also computer network. म्हणजे युजरने तयार केलेली माहिती जी आहे तर ती माहिती त्यावरती प्रक्रिया करण्यासाठी, ती साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, कम्प्युटर नेटवर्क अशा वेगवेगळ्या साधनांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आता तुम्ही ICT हा जो सब्जेक्ट शिकलेला आहात, तर त्यामध्ये काय केलं आपण, काय शिकलात, तर वन पर्सन कम्युनिकेट विथ अनदर पर्सन अँड देर इज नो एनी थिंग्स. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्टन्सचा इश्यू हा अडथळा म्हणून त्या ठिकाणी येत नाही. आणि काय येत नाही, तर ड्यू टू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वन पर्सन कॅन कम्युनिकेट विथ another person, those are far away from the each other. Now next thing, यामध्ये data in information. What is mean by data? युजर जो वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करत असतो तर ती माहिती म्हणजेच डेटा असेल. आता या डेटामध्ये जनरली काय येऊ शकतं? इट मीन्स numbers, different types of numbers, symbols, characters, images, alphabets are there. आणि अशा प्रकारचं ऑडिओज असतील किंवा व्हिडिओज असतील तर हा सगळ्या प्रकारचा डेटा त्या ठिकाणी डेटा म्हणून कन्सिडर केला जातो. संगणकाला ही माहिती देण्यापूर्वी सर्व माहिती डेटा म्हणून कन्सिडर केली जाते की जी युजर कलेक्ट करत असतो. कारण जर तुम्ही एखादा नंबर कलेक्ट केला आणि कम्प्युटरला देण्यापूर्वी तर तो नंबर, त्या नंबरला कुठल्याही प्रकारची किंमत असत नाही, बिकॉज इट इज द डेटा. आणि हाच डेटा, कुठल्याही प्रकारचा डेटा, व्हेन युजर गिव्स फीड टू कम्प्युटर सिस्टीम अँड आफ्टर प्रोसेसिंग, देन दिस डेटा बिकम्स द इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय? इट इज अ सेट ऑफ डेटा which is processed in a meaningful way according to your requirement. माहिती जी संगणकाला प्रोव्हाइड केली जाते तर त्या माहितीवरती प्रक्रिया करून डेटा तयार केला जातो की जो मिनिंगफुल असतो, स्ट्रक्चर्ड असतो आणि तो डेटा युजरच्या रिक्वायरमेंटनुसार गिव्स टू युजर
फॉर द नेक्स्ट पर्पज. तर या डेटाची इन्फॉर्मेशनमध्ये रूपांतरित करणं ही एक प्रोसेस आहे. मग ह्या इन्फॉर्मेशनची गरज का भासते, तर युजरला वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घेण्यासाठी वेगवेगळ्या फील्डमध्ये या इन्फॉर्मेशनची गरज प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी पडत असते. व्हेरियस कन्सेप्ट ऑफ आय टी, अंडर आय टी. आता कम्प्युटर आपण हा शब्द जो बघितला तर तो कम्प्युटरचा मूळ शब्द हा कम्प्युटर असा आहे, टीआर. इट मीन्स टू कॅल्क्युलेट, टू काउंट, टू सम अप, टू ग्रुप टुगेदर. म्हणजेच काय, तर संगणकाचा वापर पूर्वीपासून हा पर्टिक्युलर काउंटिंग करण्यासाठी स्पेशली वापरला जायचा. आणि आज मात्र या 21व्या शतकामध्ये कम्प्युटरचा वापर हा वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या कामासाठी केला जातो. असं कुठलं क्षेत्र नाही की त्यामध्ये संगणकाचा वापर केला जात नाही. मग या कम्प्युटरमध्ये बेसिकली 5 गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. त्यामध्ये कुठल्या येतात, तर फर्स्ट थिंग, इट ॲक्सेप्ट डेटा और इन्स्ट्रक्शन्स बाय अ वे ऑफ इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइसच्या आधारे डेटा कम्प्युटरला एंटर करण्याचं काम केलं जातं. डेटा एंट्री केल्याच्या नंतर त्यामध्ये तो डेटा स्टोअर केला जातो. थर्ड थिंग, त्यावरती प्रोसेस केली जाते. फोर्थ थिंग, इट गिव्स रिझल्ट in the form of output device. And fifth thing, it controls all the operations inside computer system. हे ज्या 5 गोष्टी ज्या आहेत तर त्यामध्ये डाटा एंटर करणं, तो स्टोअर करणं, त्यावरती प्रोसेस करणं, युजरला तो डेटा देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेवरती कंट्रोलिंग करण्याचं काम हे या संगणकामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरची जी काही संपूर्ण सिस्टीम जी आहे तर त्या सिस्टीममध्ये वेगवेगळे पार्ट एकत्रितपणे कनेक्ट केले जातात किंवा त्यांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. कम्प्युटर आर्किटेक्चर रेफर्स टू हाऊ अ कम्प्युटर सिस्टीम इज डिझाइन्ड अँड हाऊ इट वर्क्स. यामध्ये कुठले कुठले पार्ट्स येतात, तर इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, पेरिफेरल डिव्हाइसेस असतील, नेटवर्कचे वेगवेगळे डिव्हाइसेस असतील, त्याचबरोबर इनपुट डिव्हाइसेस पण त्यामध्ये येतात. असे सर्व डिव्हाइसेस एकत्र करून तुमचं हा कम्प्युटर सिस्टीम त्या ठिकाणी तयार होत असते. प्रत्येक कम्प्युटर सिस्टीममध्ये बेसिक कंपोनेंट्स त्या ठिकाणी येतात. बेसिकली 3 कंपोनेंट्स आर यूज्ड इन ईच अँड एव्हरी कम्प्युटर सिस्टीम. हे 3 कंपोनेंट्स बेसिकली कुठले येतात, तर पहिला कंपोनेंट आहे इनपुट डिव्हाइस, दुसरा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि तिसरा जो आहे तर तो म्हणजे आउटपुट डिव्हाइस. आता या 3ही कंपोनेंट्सची आपण थोडक्यात आणि थोडी सविस्तर माहिती पाहूया. पहिलं इनपुट युनिट. दिस युनिट हेल्प्स युजर टू एंटर डेटा अँड कंपोनेंट्स इनटू अ कम्प्युटर सिस्टीम. कम्प्युटरला डेटा एंटर करण्याचं काम या इनपुट डिव्हाइसद्वारे केलं जातं. आणि हे इनपुट डिव्हाइसेस जे आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या टाईप्सचे आणि हे वेगवेगळ्या टाईपचे या अर्थी की युजर ज्या टाईपचा डेटा कलेक्ट करतो त्या डेटानुसार हे इनपुट डिव्हाइसेस बदलत असतात किंवा त्यांचे वेगवेगळे टाईप्स पाडले जातात. फॉर एक्झाम्पल कीबोर्ड, इट इज यूज टू एंटर नंबर्स अँड कॅरेक्टर्स. माउस, इट इज यूज टू एंटरिंग डायरेक्शन्स अँड कमांड्स. बारकोड रीडर इज ऑल्सो देअर. आपण 10वीची परीक्षा दिलेलीच आहे आणि त्या 10वीच्या परीक्षेमध्ये जे तुम्ही बारकोड स्टिकर चिटकवले तर त्या बारकोड स्टिकरवरील माहिती रीड करण्यासाठी बारकोडचा रीडरचा वापर त्या ठिकाणी केला जातो. चित्रामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहतच असाल 3 नंबरचं की ते बारकोड रीडर आहे. फोर्थ, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन, MICR त्याला म्हटलं जातं. आणि फिफ्थ जे आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन, OCR. अशा प्रकारे वेगवेगळे इनपुट डिव्हाइसेस या ठिकाणी वापरले जातात. सेकंड इज सेंट्रल प्रोसेसिंग युनिट.
शेजारील चित्रामध्ये तुम्ही पाहत असाल कम्प्युटरची ब्लॉक डायग्राम. यामध्ये युजरनी डेटा एंटर केलेला आहे इनपुट डिव्हाइसच्या आधारे. तर तो डेटा प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर होऊन पुन्हा सेकंडरी कंट्रोल युनिट, अरिथमेटिक लॉजिक युनिट, त्याचबरोबर आउटपुट युनिटमध्ये तो डेटा फ्लो केला जातो. आता हे जे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे तर त्याचं फंक्शनिंग कधी सुरू होतं? वेन युजर गिव्स डेटा अँड कम्प्युटर ॲक्सेप्ट इट. आफ्टर दॅट सेंट्रल प्रोसेसिंग युनिट परफॉर्म इट्स फंक्शन्स. या CPU मध्ये किंवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये 3 बेसिक पार्ट्स येतात. फर्स्ट थिंग अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट अँड मेमरी युनिट. अरिथमेटिक अँड लॉजिक युनिटमध्ये काय होतं? मॅथमॅटिकल ऑपरेशन्स जे आहेत तर ते परफॉर्म केले जातात. त्याचबरोबर लॉजिक युनिट की ज्यामध्ये लॉजिकली ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात की ज्याचा ॲन्सर्स बेसिकली ट्रू फॉल्स किंवा यस नो मध्ये आपल्याला मिळू शकतं. कंट्रोल युनिट, दिस युनिट इज द बॅकबोन ऑफ कम्प्युटर सिस्टम बिकॉज इट परफॉर्म्स द मेन रोल. कुठला मेन रोल? युजरने इनपुट केलेला डेटा त्यावरती प्रक्रिया करून युजरला जी इन्फॉर्मेशन हवी असेल तीच इन्फॉर्मेशन त्यावरती कंट्रोलिंग करण्याचं काम हे कंट्रोल युनिटद्वारे केलं जातं. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर coordinating tasks between all components of computer system. And third thing, memory unit. Once the user enters data in input unit devices, the computer system stores this data in its memory unit. प्रोसेसिंग केल्यानंतर डेटा हा लॉंग टाइमसाठी नेक्स्ट पर्पजसाठी या मेमरी युनिटमध्ये तो डेटा कायमस्वरूपी साठवला जातो आणि साठवलेला डेटा युजर जेव्हा पाहिजे तेव्हा त्यावेळेस तो डेटा या मेमरी युनिटमधून रिसीव्ह करू शकतो. आता ही जी मेमरी आहे तर ती मेमरी बेसिकली 2 प्रकारामध्ये मोडली जाते. पहिलं प्रायमरी मेमरी आणि दुसरी सेकंडरी मेमरी. तर प्रायमरी मेमरी इज द इंटरनल मेमरी ऑफ कम्प्युटर. ही जी आहे तर तिला प्रायमरी मेमरीला इंटरनल मेमरी असं म्हटलं जातं कारण ती संगणकाच्या आतमध्ये असेल. आता म्हणजे प्राथमिक स्वरूपात. आता या प्रायमरी मेमरीचे पुन्हा 2 प्रकार येतात. त्यामध्ये पहिला प्रकार रॅम आणि दुसरा प्रकार रॉम. आता रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. इट स्टँड्स फॉर रँडम ॲक्सेस मेमरी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज read-write memory. Read-write means user can read this memory and also user can write on this memory. आणि ही जी मेमरी आहे तर त्या मेमरीला व्होलॅटाईल मेमरी असं पण म्हटलं जातं कारण इलेक्ट्रिक पॉवर जर बंद झाला तर या मेमरीमधील डेटा हा लॉस होतो. तो कायमस्वरूपी नसतो, तो टेम्पररी असतो. दुसरा जो प्रकार आहे तर तो म्हणजे रॉम, रीड ओनली मेमरी. आता या प्रकारामधली मेमरी जी आहे तर ती इंटरनल प्रकारचीच आहे, प्रायमरीच आहे, पण ती परमनंट टाईपची मेमरी आहे. इलेक्ट्रिक पॉवर जर बंद झाला तर हा डेटा आहे तसाच राहत असतो, यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. दिस टाईप ऑफ मेमरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन व्होलॅटाईल मेमरी. कारण यामधील प्रोग्राम जे आहेत तर ते संगणकातील वेगवेगळे हार्डवेअर रीड करण्यासाठी वापरले जातात, म्हणून यामधील मेमरी ही परमनंट असते. आता दुसरा जो मेमरीतला प्रकार आहे तर तो म्हणजे सेकंडरी मेमरी. इट इज अन एक्सटर्नल मेमरी ऑफ द कम्प्युटर सिस्टम. एक्सटर्नल मीन्स यामधील डेटा हा युजरने तयार केलेल्या माहितीच्या संदर्भात हा कायमस्वरूपी त्या ठिकाणी स्टोअर केला जातो. इट स्टोअर a large amount of data, different programs and information. यामध्ये मॅग्नेटिक डिस्क किंवा त्याला आपण हार्ड डिस्क असंही म्हणतो, मॅग्नेटिक टेप, पेन ड्राईव्ह की ज्याला आपण किचन असं पण म्हणतो, फ्लॅश मेमरी, ऑप्टिकल डिस्क ज्याला तुम्ही सीडीज, DVDs असं म्हणतात, आणि SSD अशा वेगवेगळ्या प्रकारच्या
सेकंडरी मेमरीज त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि तिसरा पार्ट यामधला जो आहे की जो तुम्ही कम्प्युटर सिस्टीम मधला बघितला, कम्प्युटरचे 3 बेसिक पार्ट बघितले, तर त्यामधला तिसरा पार्ट म्हणजे आउटपुट युनिट. आत्ताच आपण बघितलं की इनपुट युनिट, युजरने डाटा एंटर केला की तो डेटा संगणकामध्ये स्टोअर केला जातो. प्रोसेसिंग युनिटमध्ये तो डेटा प्रोसेस केला जातो, स्टोअर पण केला जातो. आणि थर्ड अँड लास्ट युनिट इज द आउटपुट युनिट. आता हे जे आउटपुट युनिट आहे, तर युजरच्या रिक्वायरमेंटनुसार युजरला तो डेटा इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्याचं काम या आउटपुट युनिटद्वारे केलं जातं. The third and final component of computer system is the output unit. After processing of data, it is converted into a format which each human can understand. कारण इनपुट युनिटच्या माध्यमातून दिला जाणारा डेटा जो आहे, तर तो डेटा सुरुवातीला युजर फक्त समजू शकतो, संगणकाला तो डेटा समजत नाही. आणि आफ्टर प्रोसेसिंग तो डेटा फक्त कोडिंग फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केला जातो आणि कोडिंग फॉर्मॅटमध्येच तो डेटा स्टोअर केला जातो. त्यानंतर तो डेटा युजरला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तो डेटा युजरच्या रिक्वायरमेंटनुसार युजरला समजेल अशा भाषेमध्ये, समजेल अशा लँग्वेजमध्ये तो डेटा प्रोव्हाइड करण्याचं काम या आउटपुट युनिटद्वारे केलं जातं. जसं की आवाज असेल, त्याचबरोबर बारकोड मधील माहिती असेल की जी आपल्याला वाचता येत नाही, तर ती माहिती आपल्याला वाचता येऊ शकते. हार्ड कॉपी असेल की जी आपण प्रिंटरद्वारे तुम्हाला मिळू शकते. आवाज असेल की जो तुम्ही इनपुट युनिटद्वारे दिलेला आहे, की जो डेटा आवाज तुम्हाला आउटपुट युनिटद्वारे ऐकायचा किंवा त्याला आपण स्पीकर म्हणूया, तर या वेगवेगळ्या युनिटच्या माध्यमातून तुम्ही तो डेटा किंवा इन्फॉर्मेशन आउटपुट युनिटच्या आधारे तुम्हाला ऐकता येऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही ती पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे आउटपुट डिव्हाइसेस जे आहेत, तर ते इनपुट डिव्हाइसवर डिपेंड्स आहेत. म्हणजे जशा प्रकारचा डेटा तुम्ही एंटर केला त्या प्रकारे आउटपुट युनिट हे बदलत जातात. उदाहरणार्थ मॉनिटर असेल किंवा स्क्रीन म्हणतो आपण त्याला, प्रिंटर इज देअर, स्पीकर इज देअर, मायक्रोफोन इज देअर, अँड बारकोड रीडर इज देअर.